नमस्कार. आत्ता सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वाद सुरू आहे. म्हणजे त्याचं राजकारण केलं जातं आहे. राजकारणांना मला वाटतं मुद्दा हवा असतो इतर गोष्टींकडून, सामाजिक गोष्टींकडून, ज्या खरं तर राजकारण त्यावर झालं पाहिजे, परंतु तसं होताना दिसत नाही आणि वेगळाच वाद तयार होत असतो त्यामध्ये. तर तो वाद असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर सहन केला जाणार नाही. तर ही मला वाटतं आता म्हणजे आपले हे छत्रपती शिवाजी महाराज हे मला वाटतं फक्त राजकारणापुरतेच मर्यादित ठेवले जातात की काय, अशी वेळ आलेली आहे. असं विचार करण्याची वेळ आलेली आहे की आपले जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत ते फक्त काय राजकारण करण्यासाठी राहिलेत का हो? राजकारण्यांनी याचा जास्त विचार करायला हवा की आपण जे करत आहोत त्यांच्या ज्या मोठ्या त्यांनी जे पराक्रम केलेले आहेत, म्हणजे त्यांचं पराक्रम मोठे म्हणजे त्यांनी एक स्थैर्य दिलेलं आहे महाराष्ट्राला. आता छत्रपतींबद्दल बोलायचं तेवढं कमीच आहे, परंतु राजकारण आपण कुठल्या व्यक्ती आणि कुठल्या नेत्याबरोबर करत आहोत, नेत्याचं करत आहोत, हे खरंच समजून घेतलं पाहिजे. आणि आपण एका संविधानिक पदावरती लोकांनी निवडून दिलेल्या, मला वाटतं एका जागेवरती बसलेलो असताना कुठल्याही क्षेत्रातील जनतेशी बोलताना कसे बोलावे हे जर त्या राजकारण्यांना कळत नसेल तर छत्रपती असे तर मला वाटतं त्यांनी शिक्षा पहिली या लोकांनाच केली असती की काय बोलणार ह्याविषयी. म्हणजे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक या गोष्टींचं राजकारण न करता आपल्याला भरकवटलं जातं का, असं म्हणजे आपण काय म्हणतात त्याला, भरकटतो आहे आपण, आपल्याला भरकवटवलं जातं आहे असं म्हणण्याची खरी वेळ आलेली आहे. तर मला वाटतं समाजाने ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की त्यांच्या भूलथापांना बळी न देता आपण एक होऊन राहायला हवं. नाहीतर भविष्य आपलं फार अंधारात दिसतं आहे मला सध्या. ते राजकारणी जे राजकारण करत आहेत त्यामुळे तरी मला ह्यांचं भविष्य फार अंधारात दिसतं आहे आपल्या महाराष्ट्राचं. आणि महाराजांनी स्वप्न पाहिले होते की महाराष्ट्र धर्म हा काय एक साधासुद्धा नाही आहे. त्यांनी आपल्याला एकत्रित केलं, संघटित केलं, लढायला शिकवलेलं आहे. तर त्यांचा वारसा जपायला हवा आपण सर्वांनी मिळून. याची अपेक्षा करूया की हा वाद लवकरात लवकर संपेल आणि मीडियानी पण थोडंसं लक्ष द्यावं ह्यावरती की आपण काय न्यूज चालवतो दिवसभर आणि आपल्या न्यूज चॅनलचं काय TRPसाठी आपण किती खालची पातळी जाणार आहोत तेही जरा समजून घेऊ किंवा समजून घेतलं पाहिजे त्यांनी. तर जास्त काही बोलणार नाही याविषयी. प्रत्येकजण समजूतदार आहे, प्रत्येकाला आपली मर्यादा कळायला हवी असं वाटतं आहे. तर थँक्यू सो मच तुम्ही ऐकल्याबद्दल. थँक्यू.